बोंधू अशोक खरात संदर्भामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। बोंधूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे हे उघड झालेत। बोंधू खरात आपल्या भक्तांना 1 किलो मधाची बाटली 9 लाखांना विकायचा। चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबरच मध विकून अशोक खरात भक्तांना गंडवायचा। तुर्की मधाच्या नावाखाली खरात भक्तांची फसवणूक करत होता, अशी माहिती आता समोर आली आहे। तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून अशोक खरात अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दराने मधाची विक्री करत होता। लैंगिक अडचणी येऊन तिथे येणाऱ्यांना तो मधाची विक्री करत असल्याची धक्कादायक अशी बाब आता समोर आलेली आहे। तर खरातचा हा वेड्यांचा बाजार नेमका कसा चाललेला होता हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर एक चिंचोका 1 लाख रुपयांना विकला जात होता। मधाची बाटली ही देखील 9 लाख रुपयांना विकली जात होती। तर बनावट खडे देखील तो विकायचा आणि याची किंमत देखील हजारो रुपये होती। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या बोंधू अशोक खरातचा पाय अधिक खोलात जातोय। बोंधूबाबा अशोक खरातच्या जागेची आयकर विभागाकडून आता चौकशी करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये 40 गुंठे जागेमध्ये सनदी अधिकारी अभिजित बोंडे पाटील यांच्या पत्नीच्या नावे आणि बोंधू अशोक खरातच्या मुलीच्या नावे एकत्रित सातबारा असल्याचं देखील समोर आलंय। काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी सनदी अधिकाऱ्यांचे आणि खरात कुटुंबाचे आर्थिक संबंध हे उघडकीस आणले होते। आणखी कोणते अधिकारी खरातच्या जागांमध्ये भागीदार आहेत का याचा देखील तपास एसआयटी मार्फत सध्या सुरू आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर या सगळ्याच खरात प्रकरणामध्ये चौकशीला वेग आल्याचं दिसतंय। त्याच्या सगळ्या इतर ज्या जागा आहेत, जी मालमत्ता आहे, त्याची देखील चौकशी सध्या सुरू आहे। आत्ताचे ताजे अपडेट्स काय मिळतात? आज थोड्या वेळाने साधारणतः 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास अशोक खरात याला एसआयटीच्या माध्यमातून नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये सादर केलं जाणार आहे। आज त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपते आहे। मात्र मागील 6 दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 गुन्हे इथं त्याच्यावर दाखल झालेले आहेत। त्यात एका पुरुषाने केलेली फिर्याद आहे आणि उर्वरित काही महिलांनी केलेली आहे। त्यात एका विद्यार्थिनीचा देखील समावेश असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर अशोक खरात याची कोणाकोणा बरोबर त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे, कुठे तो जमिनीमध्ये भागीदार आहे, कुठे अधिकारी त्याच्यासोबत आहेत, अशा सर्व मालमत्तांची देखील तपासणी केली जात आहे। यापेक्षा पुढचा मुद्दा म्हणजे नाशिक पोलीस आणि एसआयटीच्या माध्यमातून आता समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने एआय निर्मित म्हणा किंवा ज्या पीडित महिला आहेत, तक्रारदार आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भातली माहिती ही व्हायरल केली जात आहे। वेगवेगळे व्हिडिओज, पोस्ट ह्या व्हायरल केल्या जात आहेत। त्यांच्यावर देखील आता करडी नजर नाशिक पोलिसांची असणार आहे, सायबर सेलची त्यांच्यावर नजर असणार आहे। आपण बघतोय अशोक खरात हा जरी आता पोलिसांच्या ताब्यामध्ये असला तरी देखील त्याच्या मानसिकते संदर्भातले काही लोक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या पोस्ट व्हायरल करत आहेत। त्यामुळे ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या मानसिकतेवर यामुळे परिणाम होत असल्याचं एसआयटीच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे आता पोलिसांनी ही करडी नजर ठेवायला सुरुवात केलेली आहे। त्यात काही असे देखील महिला आहेत ज्यांचा या पूर्ण प्रकरणाशी काही संबंध नाही। एखादी महिला कुठेतरी बसलेली असेल तरी देखील त्या महिलेचे काही फोटो, व्हिडिओ हे आता व्हायरल होत आहे आणि त्याला नाव दिलं जात आहे की अशोक खरातशी संबंधित या महिला आहेत। त्यामुळे आता एका बाजूला अशोक खरात याची चौकशी सुरू झालेली आहे, त्याच्याशी संबंधित कोण कोण लोक आहेत त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने जे नागरिक सोशल मीडियावर सैराचार करत आहेत त्यांच्यावर देखील आता कारवाई होणार आहे। अगदी मुकुल, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। अजून एका बातमी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। तर पुढच्या बातमीकडे वळूयात। खरात प्रकरण हे पुढे आलं